स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलाइड मोशन ॲप्लिकेशनमधून बनवलेला. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत आपलं जे सर्व मटेरियल आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बीटमार्क प्रीसेट ओपन केल्याच्या नंतर काहीच अशा प्रकारचं ओव्हरऑल मिळून जाणार आहे. त्यानंतर काय करायचं तुम्हाला, आणि सिम्पली प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. आपले जे इमेजेस आहेत ते इथून ॲड करायचे. तर मी तर जे इमेजेस आहेत ते डेमोसाठी यूज केलेले आहेत, तुम्ही तुमचे स्वतःचे सुद्धा यूज करू शकता. तर ह्याची लेंथ पहिल्या लेअरपर्यंत अशा प्रकारे सगळीकडं बीटनुसार फोटोज जे आहेत ते ॲड करून घ्यायचे. फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून तर अशा प्रकारे सगळीकडं आपले जे फोटो आहेत ते पहिल्यांदा ॲड करून घ्यायचे. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. जे आहे ते सगळे इमेजेस आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगून देतो की हे जे इथं तुम्हाला जे व्हाईट कलरचं दिसत आहे, निळ्या कलर सॉरी, तर हे जे वरचे इमेजेस आहेत बॅकग्राऊंडला इथे घ्यायचे आहेत पहिल्यांदा. तर इथं कोणते इमेजेस येत आहेत बघा, तर हे इमेज इथं येतो. तर पहिल्या स्टार्टला तर हे बॅकग्राऊंडला घ्यायचे आहेत, किंवा ह्यालाच असं वरती नेलं तर चालेल, हीच लेअर अशी वरती नेली तरी चालेल. तर अशा प्रकारे काहीतरी करा तुम्ही दोन्हीतले एक. तर मी अशा प्रकारे वरतीच नेतो, तरच तुम्हाला ते तुम्हाला व्हाईट कलर अशा प्रकारचं शॅडो तुम्हाला दिसून जाईल. तर त्यानंतर काय करायचं सांगतो मी तुम्हाला, एक सेकंड. याला इथे घेऊन जातो, याला इथं कुठे. तर पहिल्यांदा तुम्हाला इथं एक रेक्टँगल ॲड करून घ्यायचं. त्याला फिल कॉम्पोजिशन एरियावरती करायचं आहे पहिल्यांदा स्टार्टला. तर फिल कॉम्पोजिशन एरियावरती केल्यानंतर इथे तुम्हाला ग्रेडियंटचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून असं वरती शॅडो आणायचा वरच्या साईडला. त्यानंतर इथं व्हाईट कलरवरती याला जरा अशा प्रकारे व्हाईट करून घ्यायचं. थोडासा वरती शॅडो आणायचं, नंतर व्हाईट कलरवरती क्लिक करून ट्रान्सपरंट करून घ्यायचं. काहीचा ओव्हरलुक अशा प्रकारे जरा वरती अशा प्रकारे दिसून जाईल. त्याला शेवटपर्यंत पहिल्यांदा ॲड करायचं. त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आणि अशा प्रकारचा PNG मी तुम्हाला दिलेलं आहे तिथून वरती अशा प्रकारे ॲड करायचं आहे. असा कसा पण ठेवू शकतो, तुम्हाला पाहिजे तसं मी सरळच ठेवतो. त्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत ठेवायची सुरुवातीला. तर त्यानंतर बॅक यायचं, इफेक्ट्स शेक प्रीसेट ओपन करायचे. त्यानंतर पहिला जो इमेज आहे, हा जो पहिला इमेज आहे सॉरी इफेक्ट आहे, तो इथून कॉपी करायचा. कॉपी केल्याच्या नंतर इथं बीटमार्क प्रीसेट ओपन करायचे. बीटमार्क प्रीसेट ओपन केल्याच्या नंतर इथं पहिल्या लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत शेक प्रीसेट ओपन करायचे. त्यानंतर हा दुसरा जो इफेक्ट आहे तो इथून कॉपी करायचा आहे. अशा प्रकारे मी कॉपी करतोय. त्यानंतर इथे बीटमार्क प्रीसेटमध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला 2 नंबरचा जो फोटो आहे त्याला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर तुम्ही 2 फोटो सोडायचे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. अशा प्रकारे 2 फोटो सोडायचे, तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. परत 2 सोडायचे पुढच्या फोटोला. परत इतर नाही दिला तर चालेल, पुढं आपण इफेक्ट्स आहेत आपल्याकडे ऑलरेडी. तर परत शेक प्रीसेट ओपन करायचे. त्याच्यानंतर त्याचा पुढचा जो इफेक्ट आहे तो इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं, शेक प्रीसेट ओपन करायचे, सॉरी बीटमार्क प्रीसेट ओपन करायचे. त्यानंतर काय करायचं, आता इथं पेस्ट केलं आहे तर इथं पेस्ट करायचं आहे. परत हा इमेज राहील तसंच, नंतर पुढच्याला असं तुम्ही सगळीकडे पेस्ट करायचं आहे. तर आता इथं सोडायचं, इथं पुढं पेस्ट करायचं आहे. तर एक मिनटं,
तर इथं पेस्ट करायचं नाही आपल्याला, डायरेक्ट आता इथं पेस्ट करायचं. परत बॅक यायचा आणि शेवटचा जो इफेक्ट आहे तो राहील शेवटचा, तो इथून कॉपी करायचा. कॉपी केल्याच्या नंतर सगळे प्रीसेटमध्ये राहिलेली जी सगळी इमेजेस आहे त्याला इथून पेस्ट करायचं. आता मी मागून येत आहे पेस्ट करत. तर अशा प्रकारे हे जे राहिलेले इमेजेस आहेत तर इथं दिला आहे, तर हा राहिला आहे तर इथं पेस्ट करतो मी. अशा प्रकारे समजा इथं पण दिलेला असू शकतो, तर इथं दिला आहे, इथं पण दिला आहे. तर जे काय राहिलेले इमेजेस आहेत परत एकदा चेक करू की कोणते कोणते राहिले. तर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो इथून क्रिएट झालेला. अशाच प्रकारे नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा.